साहित्यिकांच्या पुरस्कार परत करण्याच्या यादीमध्ये आता मराठी साहित्यिक सुद्धा उतरलेले ज्येष्ठ लेखिका प्रज्ञा पवार यांनी सरकारने दिलेले सर्व पुरस्कार परत केले आहेत। देशामध्ये असह्य पुरस्काराच्या रकमेसह पुरस्कार परत करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे। तर विविध क्षेत्रामध्ये जाणवणारी असहिष्णुता वृत्ती, विचार आणि विचारवंतांची हत्या आणि संस्कृतीला जाणीवपूर्वक दिला जाणारा रंग याचा निषेध करत ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र थोरात यांनी आपले 2 पुरस्कार सरकारला परत देण्याचा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्र सरकारने 2006 आणि 2011 साली दिलेले पुरस्कार थोरातांनी परत केलेले आहेत आणि यासोबत मिळालेली मानचिन्ह आणि 52,000 रुपयांची रक्कमही त्यांनी सरकारला परत केली आहे। तर गणेश विस्पुते आणि संजय भास्कर जोशी या साहित्यिकांनी देखील आपले पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे। तर लेखिका प्रज्ञा पवारांनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय ते एकदा आपण पाहूया। 74 मधील आणीबाणीपेक्षाही सद्यकालीन आणीबाणीची भीषणता अधिक तीव्र आहे। शिक्षण, इतिहास, विज्ञान, कला, साहित्य आणि एकूणच सांस्कृतिक क्षेत्रात अपरिमित दंडेलशाही सुरू आहे। दादरीमध्ये घडलेली मोहम्मद अखलाक नृशंस हत्या, गुजरातमधील मुस्लिम युवकांना गरबाबंदी, महाराष्ट्रात सातत्यानं होणाऱ्या दलितांच्या अमानुष हत्या, लव्ह जिहाद, घर वापसीच्या मोहिमा सुरू आहेत। विवेकाच्या आवाजाला प्रत्युत्तर देता येत नसेल तर विवेकी व्यक्तींची दिवसाढवळ्या हत्या करण्यापर्यंत परिस्थिती बिघडलेली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे, MM कलबुर्गी यांच्या हत्या कोणताही वेगळा विचार खपवून घेतला जाणार नाही हे स्पष्ट करणारे आहेत। मी ज्या महाराष्ट्रात भारतात राहते तिथली सर्वसामान्य माणसंही जीव मुठीत धरून कसंबसं जगत आहेत। काय खावं, काय प्यावं, कसं जगावं, प्रेम कुणावर करावं, कुणावर करू नये, कोणता वेश परिधान करावा, व्यक्त कसं व्हावं, इथपासून भयाचं एक अनामिक सावट घेऊन जगणारी माणसं माझ्या अवतीभोवती आहेत। भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत मूल्यांवरच घाव घालण्याचा हा जो चौफेर प्रयत्न सुरू आहे त्याचा निषेध म्हणून मी मला मिळालेल्या आजवरचे सर्व शासकीय पुरस्कारांच्या रकमेसह शासनाला परत करीत आहे। तर हरिश्चंद्र थोरातांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। काय म्हटलं या पत्रामध्ये हरिश्चंद्र थोरातांनी तेही आपण पाहू ना। आपण बघतोय कोणकोणत्या साहित्यिकांनी आतापर्यंत एल्गार पुकारलेला आहे। नयनतारा सहगल साहित्यकृती त्यांची पण बघतोय की कुठली येते। अशोक वाजपेयी साहित्यकृती कहीं नहीं वही, सारा जोसेफ, अल्लायुदे पेन मक्कल साहित्यकृती आहे त्यांची। गणेश देवी, आफ्टर एमनेशिया, गुरुबच्चन भुल्लर, अजमेर सिंह अवलोक, आत्मजित सिंह या साहित्यिकांनी एल्गार पुकारले। मंगेश डबराल, राजेश जोशी, कोम वीरभद्रप्पा, वर्यम सिंह सिंधू, शशी देशपांडे, के सच्चिदानंदन, अरविंद मलगट्टी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत। विविध राज्यातल्या विविध साहित्यिकांनी आपापले पुरस्कार, आपल्या पदांचा राजीनामा दिलाय, पुरस्कार परत केलेले आहेत आणि त्याचबरोबर आता महाराष्ट्रातले सुद्धा लेखक या एल्गारामध्ये उतरलेले आहेत। आणि याच बाबतीमध्ये बोलण्यासाठी सध्या आपल्या बरोबर आहेत संजय जोशी आणि आपण त्यांच्याकडे जाऊया। सध्या आमच्या पुण्यामधल्या स्टुडिओमधून ते आपल्या बरोबर आहेत। संजय जोशी सर नमस्कार। आपण बघतोय की कालपर्यंत जवळजवळ डझनभराहून अधिक साहित्य अकादमीचे पुरस्कार आणि सगळ्या त्यांनी पदांचा राजीनामा दिला, पुरस्कार परत केले आणि आज आपण बघतोय महाराष्ट्रातले अनेक लेखक तुमच्यासह या सगळ्या मोहिमेमध्ये उतरलेले आहेत। काय नेमकं कारण सांगता येईल का आपण हा पुरस्कार परत करताय? एक लक्षात घ्या मुळातून की प्रत्येक वस्तूला एक उत्कलन बिंदू असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाला देखील एक उत्कलन बिंदू असतो। जेव्हा सहन करण्याची शक्ती हळूहळू संपुष्टात येऊ लागते तेव्हा माणूस उत्कलन बिंदूला पोहोचतो आणि अशा प्रकारची कृती त्याच्या करून टाकतो तो। याचा अर्थ असा नव्हे की विशिष्ट एका घटनेमुळेच हे घडलंय असं नाही, तर अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष मनामध्ये साठत असलेला उद्रेक अशा स्वरूपात व्यक्त करण्यात मला अत्यंत निकट भासत होती। काय की माझ्या अस्तित्वावरच जेव्हा सर्व बाजूनी चोहवी बाजूनी कोंडी होते तेव्हा मला अशा प्रकारची कृती करणं आवश्यक वाटतं। पण एक लक्षात ठेवा,
पुरस्कार परत करणं ही केवळ एक सुरुवात आहे, प्रतिकात्मक कृती आहे. पण मी लेखक आहे आणि लिहित राहणार आहे आणि लेखन करणं हाच माझा धर्म आहे आणि त्यातूनच अधिकाधिक प्रकारे माझी मते व्यक्त करणं मला आवश्यक वाटतं. अगदी. पण पुरस्कार परत करणे हा एकमेव मार्ग तर नाहीये ना सर? म्हणजे पुरस्कार परत करण्यामागचं नेमकं कारण काय आहे? आणि हे जे टायमिंग साधलं जातंय तर त्याला एक विशिष्ट एक किनार लाभते अशी एक चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं याविषयी? पुरस्कार परत करण्यामागं भूमिका अशी आहे की एक साहित्यिक म्हणून माझा हा सन्मान करण्यात आला होता. एक साहित्यिक म्हणून माझ्या कर्तृत्वाची दखल घेतली होती समाजाने आणि सरकारने. पण एक साहित्यिक म्हणून मला अभिव्यक्त होताना अडचणी वाटत असतील तर त्या सन्मानाला मिरवणं मला काहीसं संकोचाचं वाटतं आणि ही भावना व्यक्त करण्यासाठी हा पुरस्कार परत करण्याचा निर्णय आहे. एक लक्षात घ्या, हा पुरस्कार कोणत्याही राजकीय पक्षाविरुद्ध नाही, सरकारच्या एका विशिष्ट गटाविरुद्ध नाही. हा एकूण काळावरती आहे. या काळामध्ये लेखक म्हणून माझी जे संकोच होतो आहे, कोंडी होते आहे, एक समाजाविरुद्ध देखील आहे. समाजात देखील ज्या पद्धतीने लोक आता मठ्ठपणे वागत आहेत, मी स्वतःवर देखील अस्वस्थ आहे. सरकार, पक्ष, काळ, समाज आणि स्वतः या सर्वांच्या विरुद्ध, अस्वस्थतेविरुद्ध मी उखटवलेला हा हुंकार आहे माझा, असं मला म्हणायचं आहे. अगदी. पण एका विशिष्ट सरकार जेव्हा सत्तेत येते त्यावेळी हे सगळे हुंकार बाहेर पडतात असं नाही वाटत आहे? पुन्हा विचारा प्लीज जरा. एक विशिष्ट सरकार आता सत्तेमध्ये आहे, ज्या घडामोडी घडतायत त्या वेगळ्या पद्धतीने घडत चाललेल्या आहेत आणि म्हणून त्या सरकार विरोधात हा सगळा निषेध आहे, अशा प्रकारचं एक वातावरण. हे बघा, मला असं म्हणायचं की लेखकाची दृष्टी ही काल, आज आणि उद्या अशी तिन्हीवर असते. केवळ एखाद्या घटनेविरुद्ध निषेध केला समजा तर त्या निषेधाला संकोच प्राप्त होतो. म्हणून मला या काळातल्या या सर्व घटना ज्या एकामागोमाग घडत चालल्या आहेत आणि अघोषित प्रकारे आणीबाणी जे आता प्रज्ञानी म्हटलं, माझ्या खाण्यावर, पिण्यावर, प्रेम करण्यावरती मी काय बघावं, काय बघू नये, सेन्सॉरशिप, या सर्वांविरुद्ध निषेध मला व्यक्त करायचा आहे. हे फक्त आत्ताच्या महाराष्ट्र सरकारचं असं नाही, केंद्र सरकारचं असं नाही. माझ्या पर्यावरणाने माझी जी कोंडी केली आहे त्यात सरकार अर्थातच एक भाग आहे, पण या पर्यावरणाने जी कोंडी केली आहे त्याविरुद्ध माझा निषेध आहे. तर एकंदरीतच देशामध्ये असहिष्णू असं वातावरण तयार झालेलं आहे. एक प्रकारची अस्वस्थता वातावरणामध्ये, पर्यावरणामध्ये तयार झाली आहे आणि हे सगळं अस्वस्थ करून टाकणाऱ्या अनेक घडामोडी गेल्या काही दिवसांपासून घडतात आणि म्हणूनच आपण बघतोय गेल्या 2 दिवसांपासून साहित्य अकादमीच्या अनेक साहित्यिकांनी आपले पदाचे राजीनामे दिलेत, पुरस्कार रकमेसहित परत केलेले आहेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा लेखक या विरोधात आता पुढे यायला लागलेले आहेत. अनेक लेखकांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आपले साहित्य जे पुरस्कार मिळालेत त्याची रक्कम परत केलेली आहे. अशातलेच एक लेखक सध्या आपल्या बरोबर आहेत, संजय भास्कर जोशी सर, आणि ते आपल्या बरोबर पुण्यातल्या आमच्या स्टुडिओमधून आहेत. सर, आपण पुरस्कार परत करता आहात, मात्र हे पुरस्कार परत करून काय आपलं हे सगळं जे वातावरण अस्वस्थ करणारं जे वातावरण सध्या पसरलेलं आहे, जे असहिष्णुता आता वाढत चालली आहे, जे तुमचं म्हणणं आहे हे सगळं कमी होईल, बंद होईल, हे सगळं ह्याला आवर बसेल? हे बघा, समाजामध्ये असहिष्णुता पसरते आहे, परंतु या पुरस्काराचा अर्थ कोणत्याही प्रकारे एका विशिष्ट राजकीय पक्षाची बांधिलकी किंवा एकाच पक्षाचा विरोध असा घेतला जाऊ नये इतकीच माझी इच्छा आहे. आम्ही साहित्यिक कोणत्याही राजकीय पक्षाशी किंवा संघटनेशी बांधील नाही. आम्ही आमचं स्वातंत्र्य अबाधित राखू इच्छितो, याचाच हा उद्गार आहे खरं तर. म्हणून मी स्पेसिफिकली म्हणतोय की आता जे पर्यावरण आहे सध्याचं त्याच्या विरुद्ध हा निषेध आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी आमची बांधिलकी गृहीत धरू नये. या सध्याच्या पर्यावरणात आमच्या स्वातंत्र्याचं, आविष्कार स्वातंत्र्याची जी कोंडी होतीये ती आम्हाला असह्य होत आहे, एवढं नक्की. कारण की अनेक घटना घडत आहेत. कुठल्याही एका घटनेशी जर ही घटना, आमची पुरस्कार परत करण्याची घटना जोडली गेली तर ती संकुचित होईल. म्हणून सर्वत्र राज्यात, देशात सर्वत्र ज्या प्रकारे स्वातंत्र्यावर, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला घातला जात आहे त्या सगळ्याचाच निषेध म्हणून आम्ही हे पाऊल उचलत आहोत. यामागे कुठल्याही प्रकारे आम्हाला
आम्हाला कुठल्याही राजकीय पक्षाचा आधार घ्यायची गरज नाही किंवा कुठल्याही पक्षाशी मुद्दामून विरोध घ्यायची गरज नाही. आम्हाला सध्या जी कोंडी चालू आहे ती पसंत नाही. हे लेखक म्हणून सर्वांच्या पलीकडे वर आम्ही आहोत, वेगळ्या ठिकाणी आहोत. तिथून आम्ही समाज पाहताना आम्हाला दिसत आहे आणि याच समाजाविषयी देखील आमच्या मनात जे असमाधान आहे, समाज देखील ज्या प्रकारच्या गोष्टींना बळी पडत आहे, ज्या प्रकारच्या सवंग प्रचाराला बळी पडत आहे, देखील हे असमाधान आहे, त्या सगळ्याचा उद्रेक म्हणून मी हे आज पाऊल उचललं आहे आणि म्हणून हा पुरस्कार रकमेसह परत करत आहे. अगदी सर, हा जो निसर्ग बदलतोय, हे जे पर्यावरण बदलतंय, ह्याला आवर घालणं हे नक्की आता कोणाचं काम आहे? हा नेमका आवर आपण कसं घालू शकतो एक लेखक म्हणून? कारण लेखक हा समाजाचं एक प्रतिबिंब असतं, समाजाला आरसा दाखवण्याचं काम लेखक करत असतं, समाज मन घडवत असतं. लेखक म्हणून आपली जी जबाबदारी आहे, आपण आता ती पुढे कशी पार पाडणार आहोत याविषयी आपण बोलणार आहोत. मात्र इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेक. तर एकंदरीतच देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून अशा घडामोडी घडतात की वातावरण पूर्णपणे बिघडलेलं आहे, अस्वस्थता निर्माण झाली, एक प्रकारची असहिष्णुता निर्माण झालेली आहे आणि याचमुळे आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून साहित्यिकांमध्ये हा उद्रेक दिसून येतोय. आज काही मराठी साहित्यिक सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपले पुरस्कार त्यांनी परत केलेले आहेत. यापैकीच एक संजय भास्कर जोशी सर आपल्याबरोबर पुण्यामधून आहेत. तर सध्या गणेश विस्पुते सर ज्यांनी आपले पुरस्कार पुन्हा केलेले आहेत, परत केलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया आपण. गणेश विस्पुते सर नमस्कार. आणि काय नेमकी तुमची भूमिका आहे? आपणही पुरस्कार परत केल्याचं कळतंय. नमस्कार. तुम्हाला लक्षात आलं असेल की गेले काही दिवस भारतातल्या अनेक सन्माननीय लेखकांनी हे पुरस्कार परत केलेले आहेत. साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करताना आपण बघतोय आणि ती यादी वाढते. पुरस्कार परत करणं लेखक म्हणून हा एक आमचा निषेधाची प्रतिकात्मक कृती जरी असली तरी आम्ही संविधान मानतो आणि संविधानातल्या आविष्कार स्वातंत्र्यावर आणि न्यायावर, समतेवर आमचा विश्वास आहे. संविधान हे हा आमचा श्रद्धेचा ग्रंथ आहे आणि हे जर बघितलं तर गेल्या काही दिवसात आपल्याकडे आविष्कार स्वातंत्र्याचा संकोच होताना दिसतोय. विचारांवर आणि विचारवंतांवर हल्ले होत आहेत आणि त्यांच्या हत्या होत आहेत. वेगळी मतं ऐकून घेण्याची सहिष्णू वृत्ती राहिलेली नाहीये. माणसं सहन होत नाहीत असं आपल्याला दिसतंय. तुमच्या अंगावर शाई फेकली गेली तेव्हा असं म्हटलं जातं की आजकाल जग तेवढंच असहिष्णू झालेलं आहे. परंतु माणसं मारली गेली आहेत गेल्या काही दिवसांमध्ये. अत्यंत असहिष्णू वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मुख्य म्हणजे पुरस्कार परत करण्यामागे समाजात त्या प्रकारचं एक सार्वत्रिक मौन आणि कांठळ्या बसणारी एक शांतता निर्माण झाली आहे. त्याला प्रतिक्रिया म्हणून सुद्धा आम्ही पुरस्कार करतोय. अगदी आपली भूमिका लक्षात आली सर. मात्र पुरस्कार परत जरी केले तरी हे समाजमन आपल्यालाच घडवायचं आहे, तर त्या दृष्टीने आता काय प्रयत्न असतील? कारण हे घडवणारे लोक वेगळे आहेत, मात्र समाजमन घडवणारे आपण सगळे आहोत. तर नेमकं काय करता येईल? समाजमन असं एक गट कोणताच घडवत नसतो. समाजमन घडवण्याची कृती सुद्धा सामूहिक असते. लेखक, विचारवंत, कलावंत हे त्यात एक घटक म्हणून सामील असतात. परंतु त्यांच्या पुढाव्यानं अनेक गोष्टींची आपल्याला दिशा मिळत असते. मीच एक नाही, पण माझ्या बरोबरचे सगळे कलावंत याला, साहित्यिक याला मान्यता देतील. खरं. पण आपल्याला एकत्र येऊन अन्य मार्ग सुद्धा आपल्याला शोधायला लागतील आणि आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी पुन्हा एकदा आपल्याला मोकळं अवकाश निर्माण होईल अशी एक व्यवस्था आणि असं एक वातावरण निर्माण करायला लागेल. अगदी अगदी हे वातावरण निर्मिती करणं हे सगळ्यांचंच काम आहे. संपूर्ण समाजाने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे, कारण याचाच अखेर प्रतिबिंब हे समाजावर पडत असतं. सर धन्यवाद, आपण बोललात, आपली प्रतिक्रिया झी24 तासकडे व्यक्त केली त्याबद्दल. तर संजय जोशी सर, संजय भास्कर जोशी आपल्याबरोबर पुण्यामधून आमच्या स्टुडिओमधून उपस्थित होते. संजय सर खूप खूप धन्यवाद, आपण बोललात आणि चर्चा केलीत त्याबद्दल. आणि यानंतर या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.